तर ड्रग्स व्यवसायात अनेक सेलिब्रिटी आहेत हे अनेक वेळा समोर आलेलं आहे। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। जो दोषी असतील त्यावर पोलिसांनी कारवाई करावी असं देखील यावेळेला म्हटलेलं आहे। आदित्य ठाकरेंचं नाव पहिल्यांदा समोर आलं असं नाही, तर अगोदरही आलंय असे देखील प्रतापराव जाधव यांनी म्हटलं। ड्रग्सच्या व्यवसायामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा या अगोदर अनेक सेलिब्रिटी असतील, राजकीय क्षेत्रातली लोक असतील, हे ड्रग्सच्या व्यवसायामध्ये संबंध असल्याचं उघड झालेलं आहे आणि म्हणून या प्रकरणाची सुद्धा सखोल चौकशी त्या ठिकाणी करावी आणि त्यामध्ये जे दोषी असतील, मग त्यात आदित्य ठाकरे असो की आणखीन कोणी असो, त्या सर्वांवर महाराष्ट्र सरकारनं आणि गृह विभागानं कडक कारवाई करावी। दिशा सालियान हिच्या वडिलांच्या वकिलांनी जे कॅमेऱ्यासमोर सांगितलं की त्यावेळेचे मुख्यमंत्र्यांनी पूर्ण आपल्या पदाचा दुरुपयोग करत आदित्य ठाकरेंना वाचवण्याचा प्रयत्न केला। आमच्याजवळ पुरावे आहेत, योग्य वेळी आम्ही ते निश्चित त्या ठिकाणी सादर करू आणि आज त्यांनी पोलीस कमिशनर मुंबईची भेट घेऊन या आदित्य ठाकरे सहित सचिन वाजे आणि परमबीर सिंग यांना आणि इतरांना अटक करण्याची सुद्धा त्यांनी मागणी केली।